भारतीय हवाई दलात महत्त्वपूर्ण कामगिरी करणारं मिग-21 विमान शुक्रवारी निवृत्त झालं. चंदीगडमधल्या कार्यक्रमात या फायटर विमानाने अखेरचं उड्डाण केलं आणि 6 दशकं आकाशात शौर्य गाजवणारा एक अध्याय शांत झालाय. याच मिग-21च्या भरारीचा वेध घेणारा हा रिपोर्ट बघूया. पाण्याच्या फवाराची तोफेसारखी सलामी. आणि दिग्गजांच्या उपस्थितीत शेवटचं उड्डाण. गेली 6 दशकं हवाई दलाचा कणा बनलेल्या आणि वर्क हॉर्स अशी बिरुदावली मिरवणाऱ्या मिग-21 लढाऊ विमानाच्या निवृत्तीची ही दृश्य. चंदीगडमध्ये एका औपचारिक समारंभात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि सैन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मिग-21 न शेवटचं उड्डाण केलं. वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी. सिंह यांनी निरोपाच्या उड्डाणात सहभाग घेतला. 6 दशकांपूर्वीचं म्हणजे 1960च्या दशकात चंदीगडमध्ये झालेल्या कार्यक्रमात भारताचं हे सुपरसॉनिक लढाऊ विमान हवाई दलात सामील झालं होतं. शुक्रवारी चंदीगडमध्येच त्याचं शेवटचं उड्डाण झालं. तो क्षण अनेकांसाठी भावनिक होता. ये सुपरसोनिक एयरक्राफ्ट था और ये ऐसा एयरक्राफ्ट था जो कि 2 मिनट के अंदर अंदर स्टार्ट होना चाहिए, एयर में होना चाहिए. ऑपरेशनल रेडीनेस मतलब रेडी तैयारी, मतलब कोई अगर पाकिस्तान का जहाज बॉर्डर की तरफ आ रहा है तो 2 मिनट के अंदर अंदर ये एयर में हो जाता था. तो इस प्रकार ये हमारे बॉर्डर की सुरक्षा करता था. इसकी सबसे बड़ी स्पेशलिटी क्या है ना, टेक ऑफ टाइम पे 90 डिग्री पे क्लाइम करता है. आपने आज एरोबेटिक्स देखे होंगे. वन ऑफ द फाइनेस्ट एयरक्राफ्ट इन द वर्ल्ड. इसका कंपैरिजन नहीं है. एज की वजह से इसको हमने जो है ना विदाई दे रहे हैं, बट इसकी रिप्लेसमेंट नहीं है. एंड वी विश कि तेजस इसकी जगह ले. एंड अगेन वी आर थ्रिल्ड विद दैट करेज. भारतानं रशियाकडून एकूण 872 मिग-21 विमानं विकत घेतली. सुरुवातीची काही विमानं रशियात बनली. नंतर भारतानं हे तंत्रज्ञान रशियाकडून मिळवलं आणि त्यानंतर मिग विमानं नाशिकच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये बनवली गेली. आवाजाच्या दुप्पट गतीनं उडणारं हे विमान. या लढाऊ सुपरसॉनिक विमानानं भारतीय हवाई दलाला ताकद दिली. पाकिस्तान विरुद्धच्या 1965 आणि 1971च्या लढाईत मिग-21 पाकिस्तानची लढाऊ विमानं पाडली. 1971च्या युद्धात मिग-21 मधूनच ढाक्याच्या गव्हर्नर हाऊसवर हल्ला केला गेला. कारगिल युद्ध, बालाकोट एअर स्ट्राईक आणि आता ऑपरेशन सिंदूर पर्यंत प्रत्येक वेळी मिग-21 ने आपली ताकद दाखवली. इसका योगदान किसी एक घटना तक या केवल एक युद्ध तक सीमित नहीं रहा है. 1971 के वार से लेकर कारगिल के युद्ध तक या फिर बालाकोट एयर स्ट्राइक से लेकर ऑपरेशन सिंदूर तक ऐसा कोई क्षण नहीं रहा जब मिग-21 ने हमारी आर्म्ड फोर्सेस को जबरदस्त मजबूती न प्रदान की हो. मिग-21 विमान दुर्घटनांसाठीही चर्चेत राहिलं. तब्बल 400हून अधिक दुर्घटना झाल्यानं उडत्या शवपेट्या अशा शब्दात या विमानावर टीकास्त्र सोडण्यात आलं. कॅप्टन अभिजित गाडगीळ यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या आई कविता गाडगीळ यांनी मिग-21 विमानातील तांत्रिक दोष मान्य करावेत म्हणून लढा दिला. अभिजितच्या आई वडिलांना अखेर वायुसेनेनं पत्र पाठवून मिग-21 मधील दोषांमुळे अपघात झाल्याचं मान्य केलं. ज्यावेळेला रशियाने ही विमानं तयार केली त्यावेळेला त्या विमानांना तोंड देण्याकरता किंवा त्यांच्याशी लढण्याकरता अमेरिकेने F-16 बनवले होते, पण ते याच्यासमोर टिकले नाहीत. त्यामुळे या विमानांची तोड काय हे अमेरिकेला कळलं नाही. या विमानांनी व्हिएतनाम वॉरमध्ये सुद्धा किंवा बाकीच्या ज्या दुसऱ्या लढाया होत्या, पोलंडची लढाई होती, त्याच्यामध्ये या विमानांनी रशियाच्याकडनं फार सुंदर कामगिरी केली होती. आणि सुपरसॉनिक विमान आपल्याकडचं पहिलं ते हे होतं. त्याच्यानंतर मग आपण जगवार घेतली, त्याच्यानंतर आपण सुखोई घेतली.
ही गोष्ट वेगळी, पण हा आपल्या वायुसेनेचा कणा होता 71 ते 2010 पर्यंत. नंतरच्या काळामध्ये या विमानाचे पुष्कळ ॲक्सिडेंट झाले आणि त्यामुळे त्यांना फ्लाइंग कॉफिन नावाचं सुद्धा म्हणजे जे टायटल आहे ते देण्यात येत होतं, की जे त्यांच्या फ्लाय करणाऱ्या पायलट्सनीच दिलं होतं. परंतु आपण इंडियन एअरफोर्सचं कौतुक करायला पाहिजे की हे विमान जुनं असलं तरी आणि इतर कुठलेही देश हे विमान वापरत नसले तरी पण या विमानाचा आपण पुरेपूर उपयोग केला भारताला सुरक्षित ठेवण्यामध्ये. शौर्याच्या असंख्य आठवणींबरोबरच अशा काही कटू आठवणींसह भारतीय हवाई दलातल्या MiG-21 या एका ऐतिहासिक अध्यायाचा शुक्रवारी शेवट झाला. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.